नमस्कार. मी मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड, वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक आणि मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड आज आपल्याला मान्सूनचा दिशा, रूट ऑफ मान्सून किंवा मान्सून कुठल्या मार्गाने येत असतो याबद्दल माहिती देणार आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मान्सून कसा पाहायचा मोबाईलच्या ॲपद्वारे ते सांगितलं होतं. आता तुम्हाला मान्सूनच्या ज्या दिशा आहेत, कुठल्या कुठल्या मार्गाने येत असतो आणि त्या मान्सूनच्या याला काय काय नाव आहेत याबद्दल माहिती देणार आहे. आता पहिला मान्सून जो आहे, आपल्याकडे येणारा मान्सून हा नैऋत्य मान्सून, म्हणजे ही दिशा आहे, ही आग्नेय दिशा आहे. या आग्नेय दिशेकडून नैऋत्य दिशेला येऊन तो भारतामध्ये एंटर करत असतो. त्याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो. आता ह्या नैऋत्य मान्सूनमध्ये दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे नैऋत्य मान्सूनचा एक भाग हा या बंगालच्या उपसागरावरून इकडे जात असतो आणि दुसरा भाग हा इकडून केरळ मार्गे भारतात जात असतो. आता जेव्हा नैऋत्य मान्सून याच्यामध्ये तीव्र असतो किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बाष्प असतं आणि ही वारे जेव्हा ह्या मार्गाने केरळ, कर्नाटक आणि मग भारतामध्ये जेव्हा घुसतात तेव्हा मान्सून हा जोरदार होत असतो. आणि त्याच्यात ही दुसरी दिशा आहे, तर ह्या दुसऱ्या दिशेचा मान्सून हा आपल्याला या पूर्व भारतातल्या म्हणजे सेवन सिस्टरच्या भागाकडे पडत असतो. परंतु हा जो पूर्व भागातला पाऊस आहे हा थोडासा लेट असतो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस पूर्व भागातला थोडासा लेट असतो, परंतु आपल्याकडे मात्र लवकर आणि वारे जर व्यवस्थित येत असेल तर वेळेवर येत असतो. आता हा झाला पहिला भाग. मान्सूनचा पहिला भाग म्हणजे नैऋत्य मान्सून हा इथे तयार होत असतो. हा जो म्यानमार, थायलंड, त्याच्यानंतर सिंगापूर वगैरे हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये मान्सून तयार होत असतो. आता हे बघा, ही जी वारे आहे, ही वारे या इकडच्या प्रशांत महासागरावरून त्याच्याकडे थायलंड वगैरे इकडे येतात आणि इथे मान्सून तयार होऊन मग तो भारताकडे मार्गक्रमण करत असतो. आता दुसरा भाग असा आहे की मान्सून जर ह्या भागात तयार झाला नाही, या भागामध्ये याचं जर बीच तयार झालेलं नाही, तर मान्सून हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड म्हणजे ह्या भागातून तयार होत असतो. हे बघा, इथं जे चित्र दिसत असतं हे मान्सूनच्या याच्यातलंच तयार होणाऱ्या समुद्राच्या याच्यातलंच आहे. आता हा एक प्रकार आहे, हा जेव्हा भारतामध्ये एंटर करत असतो त्यावेळेसची परिस्थिती काय असते, नैऋत्य मान्सूनची वेळेसची परिस्थिती काय असते, हे आपल्याला मी याच्यातून सांगेन. आता इथून म्यानमार पासून तर ऑस्ट्रेलियापर्यंत हा जो भाग आहे, याच्यामधून नैऋत्य मान्सून पाऊस आपल्याकडे येत असतो. आता येताना सगळ्यात जास्त पाऊस नैऋत्य मान्सूनचा फक्त म्यानमार ते थायलंड म्हणजे हा जो भाग आहे, ह्या सर्कलमधूनच चांगल्या प्रमाणात येत असतो. त्याच्यानंतर खाली उतरल्यानंतर जर समजा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने येत असेल तर त्याबद्दल मी माहिती नंतर सांगतो. आता दुसरा भाग, मान्सूनचा दुसरा भाग, आता आपल्याला ईशान्य मान्सून हा माहिती, पण याच्यामध्ये एक भाग आहे म्हणजे तो म्हणजे पश्चिम मान्सून. आता पश्चिम मान्सूनचा जो भाग आहे, पश्चिम मान्सून कधी तयार येत असतो, आता नैऋत्य मान्सून हा जो आहे हा 1 मे पासून, आता सध्या मे महिन्यामध्ये इथे मान्सूनचे वारे तयार झालेले आहेत, सगळं काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु तो भारतात येण्यासाठी 15 मेला म्हणजे 1 मे ते 15 मे इथपर्यंत असतो आणि 15 मे पासून तो केरळपर्यंत प्रवास करत असतो. आता 15 मे पर्यंत प्रवास केल्यानंतर 15 मे ते 30 जून या कालखंडामध्ये नैऋत्य मान्सूनचे पाऊस चालू असतो. मात्र 30 जून नंतर म्हणजे 1 जुलै ते 15 ऑगस्ट, 1 जुलै ते 15 ऑगस्ट हा मान्सून इथून कोल्हापूरचा म्हणजे बेळगावचा भागापासून, कर्नाटक पासून ते अहमदाबादपर्यंत पश्चिम मान्सून हा दुसरा त्याचा भाग तयार होतो. आता जेव्हा दुसरा भाग तयार होतो तेव्हा त्याला पूर्णपणे बेळगाव ते मुंबई ते अहमदाबाद ह्या परिसरामध्ये जेव्हा तो भाग तयार होतो
तेव्हा त्याला पश्चिम मान्सून म्हणतात. आता हा भाग पश्चिम मान्सून जरी नाव असेल तरी तो नैऋत्य मान्सूनचाच एक भाग आहे. त्यानंतर अहमदाबाद नंतर हा मान्सून जोधपूरला जातो आणि जोधपूरमध्ये जाऊन ही वारे हिमालय पर्वताला जेव्हा खेटली जातात, कालिदासांच्या मेघदूत प्रमाणे जेव्हा ती ह्या हिमालयन पर्वतरांगांमध्ये जात असतात तेव्हा ती वारे फिरून ही इकडे आपल्या सेवन सिस्टरकडे येतात आणि सेवन सिस्टरकडून ती जेव्हा सप्टेंबर नंतर परत बंगालच्या उपसागरात येतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये येताना या भुवनेश्वर ते विशाखापट्टणम या भागातून परत भारतामध्ये इंटर करतात. त्याला आपण ईशान्य मोसमी पाऊस किंवा परतीचा पाऊस किंवा रिटर्न मान्सून असं म्हणतो. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट, प्रत्येक वेळेस दोन भाग तयार होतात. म्हणजे नैऋत्य मान्सूनचे दोन भाग तयार होतात. पहिला भाग केरळकडे येतो, दुसरा भाग इकडे सेवन सिस्टरकडे जातो. त्याच्यानंतर पश्चिम भागातला पाऊस जाताना पहिला भाग हा परत कर्नाटक मार्गे येतो, दुसरा भाग या अहमदाबाद मार्गे इकडून येतो. आता मध्ये सह्याद्रीची 4 ते 5,000 फुटापर्यंत उंची असल्यामुळे सरळ न येता तो अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत असतो. आता नंतर दुसरी गोष्ट, मधला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये सप्टेंबर हिटमध्ये मध्ये सप्टेंबर हिट म्हणून आपण ज्याला बोलतो, त्या सप्टेंबर हिटमध्ये पावसाचा कालखंड थांबून तो जेव्हा ईशान्य मोसमी वारे किंवा परतीचा पाऊस चालू होतो तेव्हाही परत ह्या भागातून अलाहाबाद, नवी दिल्ली, अलाहाबाद, अहमदाबाद या भागातून परत एक वारे येत असतात आणि दुसरी वारे बंगालच्या उपसागरातून परत आपल्याकडे येत असतात. म्हणजे याच्याही दोन रूट तयार होतात, नैऋत्य मान्सूनच्याही दोन रूट तयार होतात आणि पश्चिम मान्सूनच्याही दोन रूट तयार होतात. हे अशा पद्धतीचे 3 पद्धतीच्या आपल्या मान्सूनचे रूट आणि मान्सूनचा प्रवास किंवा मान्सूनच्या दिशा तयार होत असतात. आता याच्यामध्ये आपल्याला नैऋत्य मान्सूनची वारे जर ह्या दिशेतून इकडे जर आली, केरळ मार्गे आली, तर भारतामध्ये संपूर्ण राजस्थान वगळता संपूर्ण याच्यामध्ये 15 मे ते 30 जून पर्यंत चांगला पाऊस होत असतो. परंतु ह्या वाऱ्यांना इथे आपला जो अंदमान निकोबार बेटे आहे इकडे जर जसे ही वारे वाहत आहे असा जर अडथळा निर्माण झाला तर अडथळा निर्माण झाल्यानंतर ही वारे इकडं येत नसतात. म्हणून आपल्याकडे पाऊस आता सध्या बऱ्याच दिवसापासून लेट यायला चालू झालेले आहे. जेव्हा ही वारे इकडून ट्रॅव्हल करत केरळला येतील, केरळवरून ती भारतात घुसतील, तेव्हा चांगल्या प्रकारे पाऊस होत असतो. परंतु आता नैऋत्य मान्सूनचा आणि ह्या पश्चिमी वाऱ्यांच्या याच्यामुळे हा स्लॉट इकडे जर दाबला गेला, हा जो भाग इकडची वारे इकडे रोखली गेली, तर त्याला दुसरे पर्यायी वारे म्हणून इकडून पूर्वेकडून डायरेक्ट इकडे वारे येतात आणि ह्या पर्वत लाईनिंगमुळे इकडे आडले जाऊन या भागामध्ये पाऊस होत असतो. आता ह्या भागामध्ये जेव्हा पाऊस होतो तेव्हा ही वारे सरळ असल्यामुळे पाठीमागे कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागामध्ये जी अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे धरणांमुळे आणि याच्यामुळे जी पाण्याची परिस्थिती, पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती या सरळ आलेल्या वाऱ्यांमुळे झाली होती. तशाही पद्धतीचा एक पाऊस येऊ शकतो. परंतु मात्र जर यदा कदाचित ही वारे इथं थांबली गेली आणि खालून येणारी वारे, म्हणजे आता ही ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंडकडून येणारी वारे ही जर अशा पद्धतीने भारतात येत असेल, बंगालच्या उपसागरातून इकडून येत असेल तर लक्षात घ्यायचं ह्या वाऱ्यांमध्ये पाऊस कमी असतो. आता पाऊस जास्त असतो पण तो ह्या भागात म्हणजे त्याच्यावर वितरण झालेलं असतं आणि उरलेले अवशेष आहेत ते भारतामध्ये येत असतात. त्यावेळेस मात्र नैऋत्य मान्सूनचा पाऊस असू नये, म्हणजे हा हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर जिथं जॉईंट होतात तिथं हा तयार झालेला जो भाग आहे, हा मान्सूनचा जो तयार झालेला भाग आपल्याला दिसतोय, याच्यातून या भागातून जी ढग तयार होऊन किंवा बाष्पीभवन तयार होऊन जी वारे येतात ती आता आपल्याला काही आफ्रिकेकडे जाताना दिसतील, त्याच्यानंतर इकडं केनिया वगैरे परत सोमालिया या भागामध्ये काय गेलेली दिसतील, परंतु ती भारताकडे येताना कमीत कमी दिसत आहे. म्हणून या वेळेस जर वारे
म्यानमार किंवा थायलंड, सिंगापूर या भागाच्या ऐवजी जर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या भागाकडून जर भारताकडे वारे येत असेल, म्हणजे भारताकडे वारे येत असेल, या भागामध्ये वारे येत असेल, तर समजायचं का आपल्याला 15 मे ते 30 जून पर्यंत पावसाचा कालखंड कमी होणार आहे. आता हा कालखंड किती वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो का, तर ही वाऱ्यांवर अवलंबून आहे. आणि मान्सून हा 100% वाऱ्यांवर अवलंबून आहे, भाकितावर किंवा कोणी ठरवलेल्या काळावर अवलंबून नसतो. आता त्याच्यानंतर पश्चिमी मान्सूनमध्ये पाऊस कमी किंवा जास्त जो होत असतो तो का कमी होत असतो, तर त्याचं कारण असं आहे की ही जी वारे, या वाऱ्यांचा म्हणजे ह्या सर्कलमधून येणारी वारे जर चांगल्या पद्धतीत असेल किंवा त्यांच्यामधून चांगली बाष्पीभवन तयार झालेलं असेल आणि त्या बाष्पीभवनाला जोड वारे तयार होऊन जेव्हा ती वारे ह्या अहमदाबाद वगैरे आणि मुंबईच्या उत्तर दिशेकडून परत महाराष्ट्रात येत असेल आणि तेव्हा जर चांगल्या पद्धतीत झालं तर चांगल्या रोटेशनमध्ये पाऊस पडतो, अन्यथा पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असतं. राहिला आता ईशान्य मान्सूनच्या साठी परत एक प्रक्रिया आहे. जर ईशान्य मान्सून हा हा जो भाग आहे ग्वाल्हेर, अहमदाबाद आणि धंदाबाद इकडून जर हा महाराष्ट्रात येत असेल तर हा रिटर्नचा मान्सून त्याही वेळेस मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीलाच गारपिटीला सुरुवात होत असते. परंतु ही वारे बऱ्याच दिवसापासून पूर्णपणे आपल्या उत्तर भारताकडून पूर्व भागामध्ये म्हणजे पूर्वोत्तरी राज्यांमध्ये येऊन ती बंगालच्या उपसागरात येतात, बंगालच्या उपसागरातून मग महाराष्ट्राकडे येतात. त्यामुळे आपल्याकडं फेब्रुवारीच्या नंतर गारपिटीला सुरुवात होत असते. गारपीट ही 2 प्रकारे, एक लवकर अर्ली आणि एक लेट होते. जर गारपीट नोव्हेंबर आणि डिसेंबर काळामध्ये येत असेल तेव्हा वारे ही सरळ येतात आणि गारपिटीला इकडून जी बंगालच्या उपसागरावरून टर्न मारून येत असेल तर फेब्रुवारी मार्चमध्ये येत असतात. आता याच्यामध्ये बरेचसे लोक, आता जे हवामान तज्ज्ञ आहेत ते सांगतात की स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होईल. परंतु स्थानिक वातावरण, आता तुम्ही सगळा शेतकरी वर्ग आहे, बरेचसे लोक चांगले क्वालिफाईड आहेत, चांगले शिकलेले आहेत. स्थानिक वातावरणामध्ये जर पाऊस होत असता तर या समुद्रावर पाणी आहे, बाष्पीभवने आहे, सगळं काही अवेलेबल असताना इथं 12ही महिने पाऊस पडला असता. परंतु प्रकार तसा नसतो. प्रकार असा आहे, जेव्हा ही बाष्पीभवन झालेली वारे जेव्हा जंगलांच्या आजूबाजूला येतात, जंगलांचं जे झालेलं बाष्पीभवन प्लस जी थंड हवा ती अधिक ह्या बाष्पीभवनात तयार झालेली वारे ही जेव्हा एकमेकात येतात तेव्हा तुम्ही पुस्तकामध्ये शिकलेली असाल, सांद्रीभवन म्हणजे एकमेकांना जोडण्याचा जो भाग आहे तो तयार होतो आणि त्याच्यानंतर ढग तयार होतात आणि त्यानंतर पावसाच्या प्रक्रियेला ते वातावरण जेव्हा स्थानिक वातावरणामध्ये जेव्हा हवेचे काही जे भाग आहेत ते त्यांना मिळले जातात तेव्हा तो पाऊस तिथे तयार होतो आणि पडत असतो. हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे. परंतु स्थानिक वातावरण पाहून पाऊस पडेल किंवा ह्या अशा पद्धतीच्या बातम्या देणं हे फार म्हणजे चुकीचं आहे. पहिली गोष्ट, ह्या तिन्ही भागातून बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि आपला अरबी समुद्र यामध्ये जेव्हा मान्सूनसाठी अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं असेल, हे जे जपानच्या बाजूला जे वातावरण दिसतं, त्याच्यानंतर हा जो चक्रीवादळ दिसतं, हे जेव्हा भारताच्या आजूबाजूला तयार होत असेल तेव्हा ढगांची प्रक्रिया तयार होते, याला म्हणतात बीज. हे बीज जेव्हा इथून ढग तयार होतील किंवा बाष्पीभवन होईल, या तापमानाच्या भागातून जेव्हा बाष्पीभवन तयार होईल तेव्हाच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पाऊस होत असतो. आता याची वारे, या भागातून तयार झालेली वारे किती दूरपर्यंत पोहोचतात याच्यावर सर्वात महत्त्वाचा भाग, पुढल्या भागामध्ये पाऊस किती होतो ते अवलंबून असतं. आता तुम्हाला याच्यामधून जपानच्या ह्या भागामधून या तापमानामुळं आणि या वाऱ्यांमुळं पाऊस कसा तयार होतो ते तुम्हाला मी याच्यातून दाखवून देतो. रेन अँड थंडरमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्हाला इथे
जपानच्या या भागामध्ये पूर्णपणे हा अतिवृष्टीचा, भले समुद्रात असो, अतिवृष्टीचा पाऊस होतो आणि आत्ताच्या या क्षणाला जपानमधल्या या भागामध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यानंतर इकडं कमी कमी होत गेला आहे. आता हा जो रशियाचा भाग आहे तर ह्या भागामध्ये कमी कमी होत गेलेला आहे. परंतु जर आपल्याकडे अशा पद्धतीचं वातावरण या तिन्ही समुद्रामध्ये तयार होत नसेल आणि ढग येत असेल तर ते ढग आपण ज्याला कमी पावसाचे किंवा रिमझिम पावसाचे किंवा वांझ ढग असे म्हणू शकतो. म्हणजे ढग येतात, वरती आकाशात दिसतात परंतु पाऊस होत नाही, त्याला म्हणतात वांझ ढग. ते तशा पद्धतीचे ढग आपल्याला दिसतील. किंवा जर समजा ते ढग आलेले त्याला स्थानिक वातावरणातील बाष्पीभवन म्हणजे त्या जंगलांवरील त्या भागावरील वातावरण जेव्हा भेटेल तेव्हा तो पाऊस तयार होऊन तिथं पडत असतो आणि तो पाऊस फार मोठा असतो असे नाही. आता हे समजून घेताना स्थानिक पाऊस हा डोक्यातला किडा काढून टाका. स्थानिक पाऊस हा कधी तयार होत नसतो. तुम्हाला परतही सांगतो, ह्या एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये तिथे भरपूर प्रमाणात पाऊस असतात पण तसं होत नाही. समुद्राच्या लाटा, त्या लाटांपासून होणारे बाष्पीभवन, समुद्राचं तापमान या सर्व प्रक्रियातून बीज तयार होऊन ती मान्सूनी वारे जेव्हा जमिनीवर सरकतात आणि जमिनीच्या स्थानिक भागातील जंगल, झाडे या भागातील बाष्पीभवनाची जोड मिळून ते ढग तयार होतात आणि मग तो त्या भागामध्ये पाऊस तयार होत असतो. आता या वर्षीचा मान्सून कसा असेल हे मी पुढल्या व्हिडिओला 14-15 मेला मी परत माझा दुसरा व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवर दिसेल. त्यावेळेस भारतामध्ये किती प्रमाणात पाऊस होईल, महाराष्ट्रात किती होईल, महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात कमी किंवा कुठल्या भागात जास्त होईल आणि सध्याची जी IMD किंवा इतर हवामान विभागातले भाग आहेत 102%, 110%, 125% टक्केवारी ही 100रात गणली जाते. ही आता 100च्या पुढे कशी गेली हे मात्र आपल्या डोक्याच्या बाहेरचं गणित आहे आणि ते हवामान तज्ज्ञांना माहीत आहे. तरी आता आपल्या भागातील जो मान्सून आहे किंवा मान्सूनचे वारे हे आता परत एकदा मी रिपीट करतो. हा आग्नेय दिशेला तयार झालेला पाऊस म्हणजे थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम या भागातून तयार झालेला मान्सून जेव्हा तो आपल्याकडे अंदमान निकोबार बेटांमधून इकडे सरकून श्रीलंका आणि या भागातून केरळमध्ये येतो, त्याला या नैऋत्य दिशेला येतो तेव्हा त्याला नैऋत्य मान्सून म्हणतात. आणि नैऋत्य मान्सूनची दुसरी शाखा ही बंगाल आणि बिहार वगैरे तसे पूर्वोत्तरीय राज्य 7 सिस्टर जात असते. या 2 शाखा असतात. नंबर दुसरा पश्चिमी मान्सून. पश्चिमी मान्सून आपला हा हुबळीच्या खाली म्हणजे आपला मंगळूर वगैरे हा जो भाग आहे इथून तयार होऊन इथून ते अहमदाबाद पर्यंत जो मान्सूनी वारे आणि तो जेव्हा भारतात एंटर करतो त्याला पश्चिमी मान्सून म्हणतात. आणि त्यानंतर नैऋत्य मान्सूनची वारे राजस्थानमधून ट्रॅव्हल करून जेव्हा या हिमालय प्रदेशाकडून जाऊन एक रूट अलाहाबाद मार्गे महाराष्ट्राकडे येतो, दुसरा रूट या पूर्वोत्तरीय राज्याकडून बंगालच्या उपसागरात आणि बंगालच्या उपसागरातून जेव्हा भुवनेश्वर आणि भुवनेश्वर नंतर तो महाराष्ट्रात येतो, हा दुसरा रूट. अशा पद्धतीचा पाऊस रिटर्न मान्सूनचा असतो. असे हे रूट प्रमाणे पाऊस असतो. आणि परत एकदा सांगतो, जर या वर्षी तुम्हाला आता मी मोबाईलवर पाऊस कसा पाहायचा याविषयी माहिती दिलेलीच आहे. जर ह्या वर्षाची वारे एक लक्षात घ्या, एक पूर्व अनुमान म्हणून सांगतो, तसे तर मी 14 किंवा 15 मेला माझा व्हिडिओ येणारच आहे. जर ही वारे अशाच पद्धतीने वाहत राहिली तर आपल्याकडं हीट मात्र वाढलेली राहील, पाऊस मात्र कमी राहील. आणि दुसरी गोष्ट, या पश्चिमी वाऱ्यांमुळं आपल्याकडं वाऱ्यांची गती वाढलेली राहील आणि त्या वाऱ्यांमध्ये हीट जास्त असते, हे लक्षात घ्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.